राज्यात सुरू विलिनीकरणाच्या चर्चा दरम्यान छगन भुजबळ यांनी केलेल्या थेट घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ठरला आहे असं स्पष्ट सांगत त्यांनी चर्चेला नवं वळण दिलं. त्यांच्या या विधानानंतर पक्षातील आणि बाहेरील राजकीय समीकरणावर चर्चा रंगू लागली आहे. भुजबळ यांच्या मते पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विलिनीकरणाच्या चर्चाबाबत अनेक दिवसापासून तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र या घोषणेमुळे या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळालं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरू शकतो. पक्षातील एकजूट, नेतृत्वाची स्पष्टता आणि भविष्यातील रणनीती यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि विरोधकांनी या घोषणेवर सावध प्रतिक्रिया देत अजून अधिकृत कागदपत्रेवर तपशील जाहीर होण्याची वाट पाहण्याचं मत व्यक्त केलं आहे. या निर्णय खरंच विलिनीकरणाचा अंतिम टप्पा आहे का, की अजूनही काही राजकीय घडामोडी बाकी आहेत? तुमच्या मते या घोषणेअंतर्गत पक्षातील वाद संपतील का, की नवे प्रश्न निर्माण होतील? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.